नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिसिंग लिंकच्या केबल स्टेड ब्रिजवर. मिसिंग लिंक केबल ब्रिज जवळजवळ पूर्ण झाला असे कळताच आम्ही तो बघायला निघालो. मागे एकदा बोगदे बघत असतानाच मनाशी ठरवलेलं, हा ब्रिज पूर्ण झाला की इथे यायचंच. माझ्या पेजवरती ती बोगद्याची रील आहे, ती एकदा नक्की पहा. दुपारी 3-1 वाजता मी, निलेश दादा पवार आणि मिलन आम्ही तिघे या जीपच्या पोस्टरच्या बाजूने ढेकू गावाच्या वैकुंठ भूमीतून एक्सप्रेसवेवर चढलो. ऊन खूप होती, पण त्याहून जास्त उत्सुकता ब्रिज जवळून पाहण्याची होती. खालापूर टोल प्लाझावरून अगदी मिसिंग लिंकच्या सुरुवातीपर्यंत आता चौपदरीकरण झालंय. तरीही अधूनमधून मागे पाहत वाहनांचा अंदाज घेत आम्ही पुढे सरकत होतो. जाताना 2 ब्रिज लागतात. त्याच्या पहिल्या ब्रिजवरून मिळगाव दिसते. पुढे चालता चालता शीटवर नजर पडली. रस्त्याच्या वरती डांबर टाकण्याच्या आधी ना कुठली तरी शीट टाकतात. मला या शीटचं नाव माहिती नाही आहे, बिकॉज मी काय सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं नाही आहे. कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा मला काय विषय आहे. हे बघा, भरपूर आहेत. याचं निरीक्षण केल्यानंतर आम्ही मिसिंग लिंक जिथून सुरू होतो त्या रस्त्यावर आलो. अर्थात हा रस्ता मधूनच असल्याने इथे आम्हाला हायवे क्रॉसिंग करावी लागली. इथे हायवे बऱ्यापैकी उंच ब्रिजवरून जातो. जे लोक हायवेवरून प्रवास करत असतील त्यांना हे जाणवत देखील नसेल. वायडक्ट 1वर पोहोचल्यावर तिथल्या गॅलरीतून आडोशीचे जंगल पाहत बसलो. पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यात हे जंगल लहान वाटते. बोगदा जवळ आला आणि त्यावर हे कलाकुसरीचं काम चालू असल्याचं दिसलं. एकंदरीत तो बोरघाटचा आणि सह्याद्रीचा आयकॉनिक फील यावा म्हणून ही कलाकुसर असावी. याचे पॅनल फायबर आणि कॉन्क्रीट पासून बनलेले आहेत. बोगद्यात शिरल्यावर माझ्या 2 साथीदारांना खूप आनंद झाला. निलेश दादाला तर या बोगद्यात याची उत्सुकता खूप आधीपासून लागली होती. मी बोगद्यात दुसऱ्यांदा आल्याने मला फारसे दडपण जाणवले नाही. बोगद्यात दोन्ही बाजूनी पेंटिंगचं कामही झालेलं आहे. आत थोडी हवा कमी असल्याने श्वास घ्यायला थोडं जड जात होतं. मित्रांनो, भयंकर बोगदा, मोठा बोगदा आहे, भयंकर मोठा बोगदा आहे. बघितलं, CCTV वगैरे सगळं आहे. पण जसा ब्रिज जवळ आला तसा श्वासाचा त्रास विसरायला झालं आणि आम्ही पोचलो मिसिंग लिंकच्या सुंदर ब्रिजवर. इथे येण्यासाठी जी पायपीट केली ती सार्थ झाली. दोन्ही बाजूचे कॉलम, त्यावरच्या केबल्स खूप सुंदर दिसतात. आम्ही जेव्हा इथे गेलो तेव्हा या ब्रिजवर वॉटरप्रूफिंगचं काम चालू होतं. खालून डेकपर्यंत 100 मीटर उंची आहे आणि मग जवळजवळ तेवढीच कॉलमची असेल. कल्पना करा त्या क्रेन ऑपरेटरला कसं वाटत असेल. केबल्स जवळून पाहिल्यावर लक्षात येतं या केबल्स लांबून दिसतात त्यापेक्षा कितीतरी मोठ्या आहेत. हा जो तुम्हाला पाईप दिसतोय तो पाईप फक्त डेकोरेटिव्ह पर्पज साठी, म्हणजे त्याच्या आतमध्ये वायर्स आहेत, हाय टेन्शन केबल आहेत. आणि तो जो मेन तुम्हाला कॉलम दिसतोय त्याला ह्या केबल सगळ्या जोडलेल्या आहेत. आणि तुम्ही याची साईज बघू शकता, जवळजवळ 1 फूट आहे, म्हणजे 1 फूट व्यासामध्ये आहे. 1 फूट किंवा 10 इंच बोलू शकता, इतकं मोठा आहे. आणि लिटरली याने काय केलंय, हा जो ब्रिज आहे तो पकडून ठेवलाय आणि ह्याला आधार दिलाय. हा ब्रिज ऍक्च्युली एक प्रकारे तरंगतोय याच्यामुळे. काम सुरू असल्याने प्रत्यक्ष कॉलम खाली जाता आले नाही. तिथे एका इंजिनियरला हा ब्रिज पूर्ण कधी होणार हे विचारल्यावर त्याच्याकडून 1 मे हे उत्तर मिळालं. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचं औचित्य साधून मिसिंग लिंकचं लोकार्पण होणार आहे. परतीच्या प्रवासात लांब लचक बोगदा पार करावा लागणार होता. पाय आता शिणलेले. वायडक्ट 1वर आलो. जाण्यासाठी सोबत जे काय आणलेलं ते खाऊन घेतलं. इथे सुद्धा एमर्जन्सी पार्किंगसाठी जागा केली आहे. अंधार पडताना आम्ही मुख्य हायवेवर पोहोचलो. रात्री या दिव्यांच्या प्रकाशात हा परिसर किती सुंदर दिसतो ना.